आता माझ्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की पॉड टॅक्सी ही फार मोठी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे पॉड टॅक्सी एका प्रकारे टॅक्सी असं म्हणता येणार नाही, त्याचा ऑटो रिक्षासारखा सुद्धा तुम्ही वापर करू शकतो. आता आम्ही ठाण्याला आणि मीरा भाईंदरला आणि मुंबईला MMRDA क्षेत्रामध्ये पॉड टॅक्सीला परवानगी आम्ही देण्याच्या विचारात आहोत. कारण काही चांगल्या चांगल्या संस्थांनी त्यांचं प्रेझेंटेशन केलं. म्हणजे PPP तत्वावर महापालिकेचा किंवा राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा एकही रुपया खर्च न करता त्या पॉड टॅक्सी स्वतःचा PPP तत्वावरचा प्रकल्प राबवणार आहे. म्हणजे 1,000-1,500 करोड रुपये त्यासाठी खर्च येणार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी 30 रुपयापासून ती प्रवासी वाहतूक ते करणार आहे आणि दर 1 ते 1.5 मिनिटांनी ती पॉड टॅक्सी तुमच्यापर्यंत येऊ शकेल आणि मेट्रोला कनेक्टिंग होऊ शकेल, रेल्वेला कनेक्टिंग होऊ शकेल, अशा प्रकारचं त्यांनी नियोजन केलेलं आहे. तर ही पॉड टॅक्सी आणणं ही काळाची गरज आहे. म्हणजे खालनं रिक्षातनं तुम्ही जाऊ शकता आणि वरनं पॉड टॅक्सीतनं जाऊ शकता, अशा प्रकारची संकल्पना आहे आणि ती लवकरच आम्ही प्रत्यक्षामध्ये आणतोय.